जय महाराष्ट्र. तुम्हाला जे काम करता तुम्ही ते तुम्हाला आवडतं का? आता हे एवढं मोठं एवढं शेत आहे, तर ह्याच्यामधून दर महिन्याला किती उत्पन्न भेटतं तुम्हाला? हा. एक वर्षाचं किती म्हणजे उत्पन्न भेटतं? आपण तो त्याच्यावरती असतो ना. सांभाळून करायला लागत असेल ना हे? नाहीतर बैलच्या पाण्याला हे किती एकरची नाही तर किती डायमीटरची जमीन आहे? ही गुंठ्यावर चालतो. हा, किती गुंठ्याची? ही 2 गुंठे आहेत. अच्छा, ही 2 गुंठ्याची जमीन आहे. At Konkan, and this is, as you can see, that this is groundnut farm. So I'm going to show you some fresh groundnuts. So let's start. So you can see here's the fresh groundnut, and you can see that they are farmers. You can see there they are farmers. They are now harvesting the groundnuts. So this is a small farm here. So let's see what's inside this groundnut. Oh, that's nice. So you can see that there are bullocks there. I will stay away from them because they are looking, I can see them in an angry mood. You can see that uncle is harvesting, and his name is Nilesh uncle. So let's meet him. आता कट कर. नाव काय आहे? प्रल्हाद ठाकूर. अच्छा, तुम्ही कुठे राहता? डांगमोडी. अच्छा, डांगमोड आहे. हा, डांगमोडी कुकरवाडी गावाकडे. चालेल. हा, समजलं. बोल. तर तुम्ही हे बास्केट मध्ये अंदाजे किती किलोचे हे ग्राउंड? हे म्हणजे पक्के सगळे नाही आहेत, परंतु हे ताडाबिडा आहेत. ते किलो की असं सगळे होतो 3-4 किलो 5 किलो होते. अच्छा, आता ही जमीन एवढी कडक आहे, मग तुम्ही एवढा आरामात कसं हे खेचून काढता? आराम बैलांका रोज आम्हाला शक्य होणार. कुदळीन खतलं ते आम्हाला हाड पडायला लागलं. म्हणून आता आज दूध बनवून हे असे काढायचे. हे जे ग्राउंडनट आहे ते किती म्हणजे किती खाली उगतात, म्हणजे अंदाज आहे का तुम्हाला? 4 इंच किंवा 5 इंच. अच्छा, हे तुम्हाला हे काम आवडतं? हो, आवडतं. आज 59 वर्ष रनिंग आहे आमचं. आम्ही 59 वर्ष हेच केलं काम. म्हणजे दुसरं पण फळं वगैरे लावतात का तुम्ही? हो, लावतो. अच्छा, दुसरे भात करतो, नाचना करतो. हा, नाचना म्हणजे समजलं तुला? नाचणं, हा समजलं. मिलेट्स. हा, मिलेट.
हे इसकून काढावं लागतात. समजलं? हे तुम्हाला हे काम कसं म्हणजे इझी वाटतं की हे तुम्हाला मुश्किल वाटतंय का? हा, आम्हाला इजी वाटतं. किती वर्षाचा तुम्हाला हा अनुभव आहे? आता आम्हाला झाली रनिंग 59 वर्ष चालू. हा 20 वर्षापासून शेती करतो आहे. म्हणजे खूपच म्हणजे अनुभव 40 असेल. वर्ष आज 40 वर्ष आहे दिली. खूपच अनुभव असेल तुम्हाला. खूप अनुभव आहे. कधी शेतामध्ये उंदर वगैरे साप बीप बघितले तुम्ही? बघितली ते काय उकीर आहेत, बेळ आहेत, ती बघ तेव्हा तिथे आहे. ते बेळ आहेत. आमच्या उंदरांनी शिक्षण केलेले आहे. So you can see that it's not a hole. Snakes can go from here. So it's snake's home. कट. तो काय असा? स्वप्नील सुभाष ठाकूर, अच्छा, तुम्ही कुठे राहता? टांगमोड्यात. आणि तुम्हाला हे जे तुम्ही काम करता ते सोपं वाटतं? मेहनतीचं काम आहे, पण ठीक आहे. आम्हाला याचा अनुभव आहे थोडाफार, त्यामुळे आम्हाला काय रोज काय त्यामुळे सोपं वाटतं. असं काही नाही. तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे? मला तर काय जास्त म्हणजे 10-15 वर्षाचं आहे. 10-15 वर्षाचा. कधी तुम्ही इकडे कुठले प्राणी बघितले जसं की डुकर, साप असं? हो, प्राणी बघितले ना, डुक्कर, साप, वाघ, त्याच्यानंतर उंदर. तिथे रोज आमची शेतीची खूप हे दाखवत होते त्यांनी. तर तुम्ही तुम्ही शेत बनवतात तर प्राणी तुमचे हे खातच असतील, आणि मग म्हणजे तुम्ही याचं राखण कसं करतात ह्या शेताचं? आम्ही दिवसाचं राखण करत असतो, पण हे उंदीर वगैरे आहेत त्यांना काय त्यांची राखण कशी होऊ शकत नाही. म्हणजे चान्स बाय चान्स असतं का? म्हणजे एक आधी कुठले तरी अंकल आधी सकाळी नंतर रात्री असं का? हो. बैल असे राग नाही करत ना असे? म्हणजे बैल नाही हात लावला तर चालतं ना बैलांना? चालतं, पण आता ते काम करतात नंतर हातलं. तुम्ही हे बैल कुठून आणले? हे बैल आमचे घरगुतीच आहेत. घरगुती? अच्छा, म्हणजे हे पिढी आधी ज्या बैलांची पिढी होती ते घरी होते तुमच्या त्यांची पिढी? और कोई सवाल? हां. तर हे माती एवढी कडक आहे तर तुम्हाला हे व्यवस्थित पडतं का? अच्छा, तुम्हाला हे बरं पडतं का माती वगैरे खणायची? हा, आता म्हणजे हे जोतान नांगरला असता, आता नंतर मग आम्ही याच्यातले असे निवडून काढतोय ना, त्या खुरापणा असतात त्यांना अशी माती उचलून ते मातीच्या आतमध्ये दडलेले असतात काय मग ते असे सगळे निवडून असे काढायचे लागतात. खूप वेळेला मेहनत असेल ना शोधायचं ते कुठे गेले ते? हा, मेहनत तर खूप आता शोधूचा लागतं आतमध्ये. काय पाऊस पाण्याची सोय नाही ना, त्यामुळे ते कुकळून काढू असे नाही जमत ते. तुम्हाला अनुभव आहे म्हणून तुम्हाला ते सोपं वाटतं? नाही, अनुभव आहे सोपं असं नाही, काय नाही. म्हणजे प्रत्येकाची आवड पाहिजे तर ते सोपं वाटतं आपल्याला, असं काय नाही. ज्या कामाची तुम्हाला आवड आहे ते काम तुम्हाला सोपं वाटणार. बरोबर. अजून काही कसली भाज्या वगैरे उगवतात तुम्ही? भाज्या मी वाल, भेंडी, त्याच्यानंतर पालेभाजी. काकीचा इंटरेस्ट अजून काय? कुठली फळांची झाडं उगवतात का? खाली जंगलात वगैरे इकडे काजू, आंबे, फणस. अच्छा, तुम्ही तिकडे उगवतात ते? इथे फक्त ही शेती असते. हां. इकडे भाज्या? इकडे भुईमूग, नाचणी, भाज्या वगैरे असं. तर तुम्ही आता काम करतात तर तुमचे आत्ताच एक हे काहीतरी हे पार्ट तुटलेलं, तर तुमचे असे किती पार्ट तुटलेले असतील अंदाजे? व्हेरी नाईस क्वेश्चन.
असं काय म्हणजे अवजार आहे ते त्यांचं मशागत करताना त्यांना जसं माणसाला इजावं तसे अन्न पण होतं, त्यामुळे ते असे तुटतात मध्ये मध्ये, असे आहेत बऱ्याच तुटतात असं. तर तुम्ही ह्याच्यासारखे अजून काय काय वापरतात? कोयता वापरतात? कोयता, कोयती, आता तिकडे नांगर, गुटा, दाता वगैरे खूप असे कुदळ आहे, फावडं. कोयता म्हणजे मुलगा आणि कोयती म्हणजे मुलगी ना? यस. हा बरोबर. मग कोयता आणि कोयत्यामध्ये काय कलरसाठी कलर वेगळा असतो की नाही काय? नाही, कोयतीला असे दात असतात आणि कोयत्याला अशी धार असते. अच्छा. हा कोयता आहे. हा कोयता आणि ती कोयती. हा कोयता आहे ना, याला अशी धार आहे, आणि ही कोयती आहे ना, अच्छा अशी. हा हे बघ, याला असे दातरे आहेत, दात आहेत. हा. हा हे बघ, मग तुम्हाला ह्याच्यामधलं काय सोपं वाटतं वापरायला? त्यात असं हे दिसायचं, मग शेंग कुठे असले ना ते दिसणार. म्हणजे तुम्हाला कोयती आवडते वापरायला की कोयता? कोयता पण कोयती म्हणजे काय पण चालतं, पण काहीतरी हत्यार पाहिजे. अच्छा. हा, हत्यार नाही तर आधी असं किती वेळ करत राहणार. हा. हम्म? हा बरोबर. बरोबर. हा. आता सर तुमचं नाव काय आहे? माझं नाव कल्पना प्रल्हाद ठाकूर. अच्छा. तर तुम्ही तुमचं हे जे शेती करता तुम्ही त्याचा अनुभव किती वर्षाचा? 25 वर्ष. 25 वर्षाचं. तर तुम्ही ही शेती करतात म्हणजे ती तुमची किती मोठी किती एकरामध्ये लँड आहे ही गुंठ्यामध्ये? ते गुंठा एकर असं सांगता येणार नाही किती आहे असं अंदाज. तुम्ही म्हणजे असं हे शेत एवढं दिवस रात्र राखण करत असतात का तुम्ही सगळे? हो. म्हणजे असं एकदा एक माणूस करणार नंतर रात्री एक असं का? रात्री 2 जण असतात, दिवसाची आम्ही सगळी असतो. अच्छा. मग रात्री झोप येत असलेली तर काय करायचं? रात्री झोपायलाच येतात, कुत्रे असतात. म्हणजे कुत्रे भुंकतात जरा म्हणजे. हा, जाग आली की भुंकतात, मग माणसांना जाग येते झोपलेल्या. तुम्ही आता हे काम करते ते तुम्हाला आवडतं की नाही? आवडतं. तर हे एवढं सुकलेली जमीन आहे, तर या सुकलेल्या जमिनीमध्ये तुम्हाला काढता येतं? सोपं पडतं का म्हणजे हे दगड फोडून काढायचं वगैरे? हा, सोपं पडतं असं नांगरल्यावर. खणून काढायला भारी पडतं, नांगरल्यावर सोपं पडतं. मी तुम्हालाच बघतो की तुम्हीच असे हाताने काढतायत, बाकी सगळ्यांना काहीतरी वस्तू घेऊन ते काढतायत. असं कशाला? मी म्हटलं असं हाताने काढलं तरी चालतं, वस्तू घेऊन काढले तरी चालतात. हा तर याची हे आता ते ग्राउंड नट पर्यंत अशी कशी प्रोसिजर करतात तुम्ही? हे पहिलो आहे टप्पू, दुसरा टप्पू, तिसरा टप्पू, चौथा टप्पू. म्हणजे ह्याच्यामध्ये मोठे मोठे काट्या काढतात. हे मोठे म्हणजे जिवंत. आता हे मेल्याहून मग तुटान येतात, तुटान जमिनीमध्ये राहतात. जमिनीमध्ये राहिले का नांगराने असे खणायचं, असे काढायचे, आणि ते तसे होणार ना काढल्यानंतर, मग ती फायनल लास्टला. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कधी गाई वापरली आहे का नांगरायला? नाही बांधत. गाईला का नाही बांधत? गाई एक आपली दैवत आहे ना रे. हा बरोबर. 30 कोटी दैवत आहे. आता ही बैलांची कितवी पिढी आहे? त्यांना आता झाली, याला एकाला झाली आता 20 वर्ष झाली. 20 वर्ष. 15 वर्ष झाली. तर ह्यांचं वजन किती आहे या दोघांचं? वजन कसं काय सांगणार? वजन नाही माहित? नाही सांगू शकत ना. मग हे दोघं भाऊ आहे की वेगळ्या वेगळ्या? भाऊच आहेत ते. अच्छा, भाऊ आहे. तरीच मी म्हणते हे लोक सेमच दिसतात. आता हे बैलांचे किती कलर असतात? हिरवा नाही असू शकत, तर आम्हाला कलर सांगायचे असतात बैलांचे. हिरवा नसतो, पांढरा असतो, लाल असतो, काळा असतो. लाल असतो? हो.
चॉकलेटी. अच्छा चॉकलेट. म्हणजे ह्याच्यासारखा असं थोडासा. व्हाईट असतो, थोडा पिवळा कलर मध्ये असतो. हा. तर अजून तुमच्याकडे बैल आहेत की दोनच आहे? आहेत बैल आहेत अजून 2. किती बैल आहेत तुमच्याकडे? अजून 2 बैल आहेत, एक गाय आहे. गाय आहे. अजून तुम्ही जशी शेती करतात तसं तुम्ही अजून काय काय करतात? शेती ही यंदा केली आहे. एक 15 वर्षांनी इथे शेती केली. आणि अजून काय करतात? अजून काय बाकी व्यवसाय करतो. म्हणजे गाईचं दूध विकणं असं? हा, म्हशीचं दूध विकतो ना. ती म्हशी किती दूध देते? एक म्हशीला देते 6-7 लिटर देते. अच्छा. तर हे बैल किती खातात एका दिवसाला दोन्ही? तो खातात एक नाही म्हटलं स्त्री 10 किलो? 10 किलो नाही, जास्त लागतो. 25-30 किलो चारा लागतो 25-30 एका दिवसात? एका दिवसात. तर तुम्ही हे जे गवत एवढं कुठून आणता म्हणजे? ते शेती करतो त्याच्यातून. पण शेती तर जेव्हा नांगरायचे तेव्हाच तुम्हाला गवत भेटणार ना, मग दुसऱ्या वेळी कुठून आणता? हे गवत असतं ना, गवत उगवतं ना, मग ते काढून तुम्ही देतात. पण जेव्हा ते गवत ह्या लँडवरती उगवतं, ह्या जमिनीवरती, तेव्हा तर तुम्ही वेगळं काहीतरी भाजी लावलेली असते, मग ते तुम्हाला काढावं लागते ना गवत. तर तुम्ही आम्हाला ह्यातलं स्टेप सांगा ना, म्हणजे आधी शेती करायला काय करावं लागतं, नंतर काय पुढची स्टेप काय? पहिलं हे नांगरावं लागतं. हां ठीक आहे. नांगरून झालं नंतर आपल्याला तिथे बियाणं घालायचं आहे, ते पेरावं लागतं. ठीक ते आहे. झालं की त्याला पाणी सगळं द्यावं लागतं. नंतर म्हणजे परत हे असं पाऊस गेला की असं परत नांगरून ते आपलं भुईमूग, हे हा भुईमूग चालू आहे. आणि छोटे छोटे झाडं असतात ते पण काढावे लागतात. काढून टाकावं लागतं. मशीन सगळं कट केलं आहे. अच्छा. तुमच्याकडे अशी कुठली ट्रॅक्टर वगैरे आहे का? ट्रॅक्टर आहे, काही जोत आहे. मग तुम्ही बैलांना कशाला वापरता? बैल आता ट्रॅक्टरचं काम नाही आहे ना, हा म्हणजे हे सोपं आहे म्हणून सोपं आहे म्हणून बैलांना. तर तुम्ही हे पाणी कुठून आणता? त्याला पाणी नाही, पावसाळी पाणी. पावसाळीमध्ये उगतं एवढी कमी पाणी? हां, पाणी नाही. अच्छा. मग हे झाडांना तर पाण्यासाठी खूप प्रयत्न केले गेलेत. आपल्या उजव्या साईडला दिसत आहेत, हां, उजव्या बाजूचे पाण्याचे प्रयत्न बघा. त्याची स्टोरी विचार निलेश काका, पाण्याचे कसे प्रयत्न केले ते पूछो. ते एक विहीर 100 फूट खोल आहे. आता उजून गेली. बुजवली म्हणजे कशी बुजली ती? बुजली अशी पावसाने. पावसाने बुजून गेली. जर हे तुम्हाला एकदम लक्ष देऊन करायचं असेल ना हे काम, हां, जर बैल वाकडे वगैरे झाले तर काय होतं? म्हणजे ते पहिल्यांदा पाहायला लागणार. कधी अनुभव आलाय का म्हणजे तुम्हाला की हो, आला. बैल असे त्या साईडला गेले आणि पडले? पडले, पहिल्यांच्या पायाला पण लागतं. अच्छा. तर या बैलांच्या पायाला स्वतःच सूर आहे की एक्स्ट्रा लोखंडाचं लावलंय? त्या लोकांना पाहिजे. लोखंडाचे पण खूर आहे. अरे लोखंडाचे खूर किती रुपयाला भेटतात? ते बाजारात एक 250-300 रुपयाला भेटतो. नागर बोलतो ते. फाळ फाळ फाळ, हां. पायाला ते हे मारलेत का नाळ? ते नाल नाही मारले. बैलांना काही तेव्हा बेशुद्ध पडतात का? नाही नाही, यांना काय मारलं नाही. गाडीच्या बैलांना नाल लावतो. तुम्ही एक बैलने पण होऊ शकतं की दोनच लागतात? 2 लागतं. इकडे 2च वापरतात. असं कशाला? इकडे ह्याच्यात 2च वापरतात. म्हणजे जमीन थोडी कडक आहे कडक त्यामुळे. असल्यामुळे 2 वापरतात. तर तुम्ही
बैलाचे बीज असे कुठून आणतात तुम्ही? ते बाजारातून आणतो दुकानातून. अच्छा. तर बैलांचा गोटा कुठे? बैलांचा गोटा तिकडे आहे, तिकडे आहे. वरतीच. कुठे ती मागे? हा, मागे. ते प्लास्टिकचे हे घातले. तिकडे वरती, तिकडे. गेलेले आता. हा. बघून आलास ना तिकडून? हा बघून आता मला माहित नाही. So you can see that it's cow shed there. You can see that something of plastic. It's looking like a hut, but it's a cow shed. And you can see that everywhere there are groundnuts. You can find them easily anywhere. As you can see it here. So if you want to get some more updates, so comment me. So I am at my village. Comment me in 5 days, so I can tell you something more about my village. And there are many farms in my village, and I am here. This is like a picnic spot for me. And let's ask them a last final question. तर तुम्हाला हे जे बैल आहे त्यांचं ते गवत तुम्हाला माहित असतं का कुठल्या प्रकाराचं गवत टाकायचं? हा. ते लोक पण बैल असेच खातात गवत की ते पण बघूनच ते खातात? बघूनच खातात. असेच नाही खाणार ते? नाही खात, त्यांच्या आवडीचं असं तेच खातात. अच्छा, ठीक आहे. So now if you like this video, so please do a like to this video. And if you like all of the videos, so you can subscribe my channel because the subscription is free. Bye.